काही लोक आहे ना हाताला लागले मलम लावतात. आमची आई बघा काय लागते. नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आता टाइम झालाय 8:57. आत्ताच जस्ट ब्लॉग अपलोड केला. 4 वाजता उठलो होतो ना, 8 वाजता अपलोड झाला. बरेचशा वेळा एडिटिंग करताना स्टोरेज फुल झालं. काय काय ब्लॉग डाउनलोडच नाही झाला. डाउनलोड व्हायला लागलं थोडा किंचित राहिलं की लगेच स्टोरेज फुल प्रॉब्लेम दाखवत होता. त्याच्यामुळे काहीच नाही झालं. आता काय काय कामं असतात ती सगळी कामं करून देतो. आजच्याला आईची बऱ्यापैकी जखम बरी झालेली आहे, कारण का आईला आहे ना पाण्यात बिलकुल पण हात घालून दिला नाही. त्याच्यामुळे कालच्यापेक्षा थोडा बरा झाले आहे का नाही. पाण्यात हात नाही घालाय. आता कपडे कसे धुणार मग? तू तर म्हणते कपडे धुवायची. आईला वाटलं आधी मिस्त्री घेते का, एका हातात मिस्त्री तिथं. आईला किती वेळा सांगितलं ना मित्रांनो, अजिबात ऐकायच नाही. कॅन्सर होतो मिस्त्रीने. हे बघा मित्र, सारी वाडी मला घासायच्या. पण आईचं दुःख बरं होणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे काय लोक आहे ना हाताला लागले मलम लावतात. आमची आई बघा काय लागते. बाम लावते आई. तू त्याला बाम लावते, कळमरते त्याने. ते बघ की कसं झालं. लय फुगले आई ती. नशीब तू पाण्यात हात नाही घालवला. लय फुगले ती. फुगीलाच असतो घेतला बाग. पण हे बघ ना, ही कातड उचकल्यामुळे जरा फुगल्याने वाटतं. डॉक्टर का गेलो ते अक्कच साप. ते डायरेक्ट थिनर. आपले आई बाप आहे ना तोपर्यंतच मदत करा. मेल्यानंतर कोणी करतं व. गुलाबजामुन ठेवीन, बालुशाही ठेवीन, काय ठेवीन, पण जिवंतपणी त्याच्याकडे हुगून नाही बघणार. आता माझ्या आईच्या हाताला लागले तर मी सगळी घरातली कामं करतो. आणि काही लोक म्हणतात काय बाईल्यावानी कामं करतो. आपल्या घरातली सुखी राहिली ना, बास संपला विषय. तर मित्रांनो, आता देवपूजा करून घेतो. मित्रांनो, ही छोटीशी किरसुनी ना देवघर झाडण्यासाठी घेतलेली. असं आहे ना, बरोबर परफेक्ट मध्ये झाडता येतं असं. तर मित्रांनो, आई आली मांडणी कराय. माही मांडणी चुकलेली आई. मी म्हणलंच होतं माही मांडणी चुकलेली आहे, कारण का मी फर्स्ट टाइम, मला माहितीच नाही त्याची मांडणी. ती बी असं उभं करून ठेवू देऊ. हा, ही झोपलेलं नाही चालत. इथं एक झोपलेला देव ठेवलेला आहे. कुठला आहे? खंडोबा आहे आणि मसोबा आहे नाही. गोविंदाय नमो नमः. तर मित्रांनो, देवपूजा फायनली झालेली. तर मित्रांनो, आत्ता टाइम झालाय 12:36 आणि नेमका उन्हाच्या काळातच गाडीचं पेट्रोल संपलं. मी गेलो होतो वावरात वाल तोडायला. बरं दिवस झालं वाल तोडली नव्हती. मग एवढीच वाल गावली. किडक्या शेंगा होत्या म्हणून तोडायला गेलो होतो. आणि नेमकं शेततळ्यापाशी ना, शेततळ आहे ना तिथं. शेततळं नाही म्हणजे असंच तळ आहे. आणि नेमकं तिथं पेट्रोल संपलं. आणि म्हणलं आता येताना गाडी चालू होते का नाही काय माहिती, कारण का जाताना चॉकवर गेलो होतो. मध्ये गाडी खड 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 करायला लागली. कशी बशी गाडी चॉकवर आणली बाळूमामाचं नाव घेऊन. असल्या कडकडत्या उन्हात 12:36 कडकडत्या उन्हात गाडी मला ढकलत आणायला लागली असती. आणि वावरात तर एक कुत्रं नव्हतं कोण. येताना लय काळजी लागली होती मला. वावरातल्या शूटिंग का नाही घेतलं. वावरातल्या शूटिंग घेतल्या ना तर वावरातलं सारखाच जातो ना, त्याच्यामुळं बोर होतं ती बघायला. त्याच्यामुळे मी वावरातली शूटिंग आता सारखी घेत नाही. मित्रांनो, मी आलोय वावरात. 12 एकराची हिर आहे का नाही, त्या उन्हाळ्यात पूर्ण आटलेली आहे. त्या दिवशी आई आणि भाऊ बघून गेलेत, मीच बघायचं राहिलं. पहिल्यांदाच एवढ्या वेळेस ना एकदा पडलं होतं असं, पण तेव्हा असं कधीच नाही झालं. थोडं थोडं पाणी येत होतं. आता पूर्ण हिर कोरडी पडली. आणि त्या दिवशी तो मासा सापडला होता ना मागच्या ब्लॉगमध्ये, तो कावळ्याने आणला होता. त्या हिरीतले मासे आणले होते तिथं. तर मित्रांनो, हे बघा, ह्या वावरातून पाणी आहे ना, इकडून असंच ह्या निपेरला पाणी नेलंय. म्हणजे ज्याचं बोर आहे ना त्याला काही टेन्शन नाही. तर मित्रांनो, थोडं पाणी आहे. जास्त पाणी असतं ना तेव्हा ही निम्मी एअर भरती, पण तेवढीशा झऱ्यावरती ही चालली. मित्रांनो, 3 मोटराचं संगत चालू झाले ना 5 मिनिटात पाणी निघणार. एवढं पाणी कुणालाच पुरणार नाही. आणि जरी एका माणसाने घेतलं का नाही तरी त्याला सुद्धा पुरणार नाही. आणि इथं बघा, स्वतःचं बोर असल्यामुळे ना भाजी किती चांगली आली. नाही तर हिरीच्या पाण्या वाजतं का नाही, भाजी सोडून द्यावं लागली असती. मित्रांनो, आईने ना रानातून आले लगेच कुठं आहे तू?
लायसन काढायचं काय कुठे गेला मला लायसन काढाय काय नाही. हा आजच्याला एक कांदा भराय गेलते ना, एवढं कांदा दिले पिशवी भरून. काय मी आता कसलं जोरात फास्ट आलो, पेट्रोल संपल्यावर 70-80च्या स्पीडने आलो. हँग हँग करायचं नसतं. लय बेकार आलो म्हणलं. आणि 12 वाजल्या होत्या, उन्हाचा तडाखा होता. असे रेस पिळायचं, खार खार रेस पिळायचं. आई बघ स्पायडर कसं वर चढतोय हो. ओ भाई साहब, मित्रांनो माझ्या डोक्यावर भाऊ किती मच्छर. चला पहिले घरात. आईने तर बाहेरच बळच चहा प्याला. काय म्हणलं तुला थोडं निवांत पोहे करू का भाकरी करायच्या सांग. काय पण कर बाई. तर मित्रांनो रातचं कोण पोहे खाते का? आई म्हणते निवंत पोहे करू. आता चहा प्यायचा निवंत पोहे करू. आई कसली एकटक मालिका बघतीय. आईची सगळ्यात फेवरेट मालिका आहे. तर आईने मस्तपैकी भेळ बनवली, कांदा टमाटर टाकून. जेवायचं तर आता लांबच राहिलं. जेवायला बनवले पोहे आणि जेवायला फक्त मी आणि आईचे. भाऊ गेलाय बाहेर, काय काढायला गेलाय ते लायसन काढायला गेलाय. आणि पप्पा 2-4 दिवस झाले बाहेर गेले. एवढ्या चोरवीर वगैरे नाही येत. आई केवढेच पोहे घेतलेत आई ती. मित्रांनो खाना पिना झालाय आता. तर मित्रांनो आता पोहे खाऊन पिऊन झाले. आता एवढे भांडे घासायचे. रियांश आलाय, अंधार पडलाय. रियांश जगरी, गुड नाईट, बाय. पाल येते पाल, पाल खाईन तुला. फेकू का अंगाव, फेकू का अंगाव. तर माझी नाईची फेवरेट मालिका लागली होती आणि लाईटच गेली. दरवेळेस कधी कधी ना असंच होतं. पप्पाला फोन लावलाय आईने. तुमच्यात आले आधार. अण्णा येणार आहे. किती वाजता येणार आहे? 11:30. ओ भाई साहब, पप्पा रातच्या 11:30 वाजता येणार. मित्रांनो आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट.